1 2 3 4 टिंग डिंग 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 ना 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 ना. पद्मनाभ स्वामी क्षेत्र आणि मंदिर बघा. मंदिरामध्ये देव कोणता आहे? विष्णू ना? अनंत शयन महाविष्णू बघा. अशी मूर्ती तुम्हाला बघायला मिळते. हे बघा त्रिवेंद्रम मध्ये नवीन काहीतरी बघायला मिळते तुम्हाला. ससुराल जाएगी ना ये, तो उसको कैसे रहने के लिए सिखाते. उठा उठा अनाया, गुड मॉर्निंग अनाया, गुड मॉर्निंग. माझी गुड मॉर्निंग पहिलेच झाली आहे. हां, मिनी लाईट लावल्या लावल्या अनाया उठलेली आहे आणि रात्रभर आम्ही या खिडक्या आहेत ना त्या मस्त ओपन करून झोपलो होतो आणि मच्छरांनी फुल धमाल केली रात्रभर. काय उमा मॅडम, कशी होती झोप? 4 बॉटल भरल्या. रूम बघताय आमचा, जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता की आम्ही हा होमस्टे बुक केलाय. डोरमेट्री कमी होमस्टे आहे. हे बघा, यांचा बंगला आहे, जुना बंगला आहे, ज्याच्यामध्ये त्या लोकांनी रूम्स काढलेत आणि डोरमेट्री सिस्टम ठेवला आहे ना. हां, पण मस्त एकदम थंडगार वातावरण होता, पण थोडी मच्छर होती. आणि बाथरूम आणि हे सर्व एकदम भारी क्लीन आहे, एकदम स्वच्छ होता, म्हणून हा आम्ही रूम चूज केला ना. जर तुम्हीही येत आहे तर मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देतो याचा मॅप लिंक, लावून तुम्ही इकडे पोचू शकता. पण रात्रीच्या टायमाला नक्की या खिडक्या बंद ठेवा, नाहीतर मच्छरींची पार्टी होईल. तर अनायाच्या अमुमा आणि मुत्ताशांसाठी आपण खाली रूम घेतलाय. हा फर्स्ट फ्लोअरवरती आहे ना अनाया. तर आता ते रेडी होत आहेत, त्यांच्यासाठी गरम पाणी आलंय आणि आम्हीही वेट करतोय अनायासाठी गरम पाणी यायचा. येईल ना? हां, आणि अनाया सकाळीच अमुमाला साडी पण देऊन आली, तर ती साडी पण तुम्हाला दाखवूया. आणि आज मम्मा पण साडी घालणार आहे. घालणार आहेस ना? कोण आणलाय साडी? नाही आणला. हां, पण मम्माचं काय माहिती नाही, पण मी मुंड घालणार आहे. तो दाखव मुंड. हा बघा, जे कुठे गेलेलो आपण केरलामध्ये, गुरुवायूरमध्ये गेलेलो तेव्हा घातलेला, आता परत वेलक्रो. तर मंडळी मम्मा रेडी झालेली आहे आणि डॅडूचा एंट्री. वाव. लुंगी डान्स नाही, आज आपण एक नवीन रील करूया. खूप ट्रेंडिंग रील आहे, तर आम्ही विचार केला की प्रॅक्टिस करू इथे आणि बाहेर जेव्हा आपण आपल्याला संधी भेटेल तेव्हा आपण तो रील शूट करूया. तुझी एवढी हाईट कशी काय झाली? अरे मी कॉम्प्लेन पिते ना, तुला माहित नाही? मी कॉम्प्लेन पिते. एवढे मोठे मी हिल्स मी कॉम्प्लेन पिते. हे बघा, चल आता आपण रील करूया. एवढा मोठा हिल. 1 2 3 स्टार्ट. डिंग 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 डिंग. तिकडे जा ना. उलटा हो. अरे माझ्या सोबत असं रे. ओके 1 2 3 4 टिंग डिंग 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 ना 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 ना. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? नीट रे ना. 1 2 3 4 ना 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 ना. ठीक आहे. ना 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 ना. डॅडू काय करते? लुंगी लुंगी पकडू. चला तर सकाळी सकाळी रीलची प्रॅक्टिस करून आलोय आणि चांगला लोकेशन बघून आपण त्रिवेंद्रममध्ये कुठेतरी परफॉर्म पण करणार आहोत ना अनया. कशी वाटली प्रॅक्टिस? ॲक्च्युली मम्मा 2-3 दिवसा आधीपासून प्रॅक्टिस करते, म्हणून प्रॉपर करत होती आणि मला शिकवत होता. हां, तोबाचा तर एकदम भारी होता, बापरे. आणि इकडे अनयाची अमुमा पण दिसते बघा. हाय, गुड मॉर्निंग. आणि साडी बघा, जी आपण पनवेल, ओल्ड पनवेल आचल सिल्क अँड मिल्क मधून घेतलेली ना. डायरेक्ट आणलेला आहे, काही बिडिंग वगैरे केलं नाहीये. हा, म्हणून त्यांनी ब्लाऊज कापलाय ना. ब्लाऊज कापून घातलाय बघा. कसं आहे, कम्फर्टेबल आहे ना. आणि एकदम टिपिकल लुक मध्ये असे जातात ना. कारण आपण वरती काही घालू नाही शकत ना. बरोबर बरोबर. हे पण घेतलं. त्याला वरच्याला काय बोलतात, खाली मुंड आहे आणि हे मेल मुंड. मेल मुंड. अच्छा, मेल मुंड आणि मुंड. हा हा. साडी भी अच्छा. तर आपण 2 मंदिरामध्ये जाणार आहोत. पहिला मंदिर कोणतं आहे? पद्मनाभ क्षेत्रम. पद्मनाभन स्वामी क्षेत्रम. हा, आणि एक देवीचे टेम्पल आटुगाल. आणि देवीचं टेम्पल आटुगाल. ओके ओके. हां, तर इकडेच आमचा स्टे होता. याचा आपण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे.
जर आवडला असेल तर तुम्ही पण इकडे येऊन 600 ते 700 रुपयामध्ये स्टे करू शकता ना. आणि आणायला काहीतरी पुचा म्हणजे मांजर भेटली म्हणून तिच्या मागे चालली. चल चल चल, हे बघ, हे बघ, हे बघ. पकड पकड पकड. गेली. हां, हे हॉस्टेल पण आहे इकडे, डोरमिटरी पण आहे. एकटा येत असेल तरी पण तुम्ही इथे राहू शकता. हे बघा, मस्त आहे एकदम. चला तर रिक्षाचा प्रवास करून आलोय आपण. आणि इकडे बघा केरला बँक, त्रिवेंद्रपुरम मधली केरला बँक दिसते तुम्हाला. आणि पद्मनाभ क्षेत्र, बापरे, स्वामी क्षेत्र. पद्मनाभ स्वामी क्षेत्र आणि मंदिर बघा. वा, ह्याला आठवण आहे, खूप भारी. हा, पण आलेली आहे. हो, किती 10-11 वर्ष आधी आलो होतो ना. हा, आणि परिसर बघा, समोरच मंदिर आणि बाजूला तलाव. भारी एकदम. आणि सर्व बघा तुम्हाला मुंडमध्ये दिसतात ना. हा, हे बघा टिपिकल साडी आणि मुंड. हा, चुकून मुंडी बोललो आणि आपल्या सासूबाईंनी मस्त खेचायला सुरुवात केली आमची. मम्मा तू लाल साडी पण घेतलेलीस ना. हा, ती आता एक साडीवालीला बघून आठवण आली आम्हाला. आपण पुढचा प्रवासचा आपल्या आठवण नव्हता ना, म्हणजे एवढं क्लिक नाही झालं मला, म्हणून नाही साडी घेत. अदरवाईज मी साडीमध्येच आली असती. मध्ये कशी गेलेलो. आता हिला एंट्री देतील की नाही ते भरोसा नाही. मधूनच हाकलं होतील मला वाटतं. पण इकडे बघताय खूप सुंदर नजारा. हे बघा, हे खूप जुनं आहे ना. जर पहिले मंदिर कसे होते केरलाचे तसंच ट्रस्ट आहे ना हे. इकडे राजा पण आहे ना. हां डॅडी, अजूनपर्यंत राजा आहे ना इकडे. हां हां, राजा. आणि आपण 10 वर्ष आधी आलेलो तेव्हा राणीची मिरवणूक निघाली होती ना. हां, बरोबर बरोबर. रात्रीच्या टायमाला आलेलो, पण या सकाळीच्या टायमाला 8 वाजता तुम्ही येत आहे पद्मनाभ स्वामी क्षेत्रमध्ये, तर तुम्हाला इकडचा परिसर आणि जो वाईब्स आहेत त्या फार सुंदर वाटतील ना. हां, इथे चप्पल स्टँड आहे डॅडी. तर आनयाचे मुत्तशन आहे तिकडे. मंदिरामध्ये देव कोणता आहे? विष्णू ना. अनंत शयन महाविष्णू. अच्छा, झोपून मूर्ती आहे ना. हां हां हां, जसा विष्णूंची मूर्ती असते अशी आहे ना. हां, हे बघा, अशी मूर्ती तुम्हाला बघायला मिळते अनंत शयनम. हां, आणि जर सकाळी येतो तर पूर्ण मूर्ती बघायला मिळते ना 5 वाजता. हां, अभी 3 दरवाजा है, 3 पार्ट में मिलेगा. 3 पार्ट में आपल्याला बघायला भेटेल. अच्छा अच्छा. जर सकाळी आले तर पूर्ण मूर्ती मिळते. जर लेट होत आहे तर तुम्ही 3 पार्टमध्ये बघायला मिळते. तर होते तर सकाळीच या. पद्मनाभन स्वामी क्षेत्र. हे बघा, भारी एकदम. तिरुपतीला पण असंच मंदिर आहे ना, गोपुरम बोलतात ना याला. हां, भारी एकदम. आणि इकडे काही वर्षाआधी सोनं पण मिळालेलं आहे, म्हणून जरा सिक्युरिटी फुल टाईट आहे. हां, आपल्याला मोबाईल वगैरे घेऊन नाही जाता येणार. हां, पण मम्मीची स्पीड बघा. मम्मी तिकडे पण जाऊन फुल स्पीडमध्ये चालणार ना. हां, तिकडे पण जाऊन फुल स्पीडमध्ये चालायचं आहे आपल्याला बाहेरच्या कंट्रीमध्ये. हां, त्याच्या आधीच आपण देवांचा आशीर्वाद घेऊन जाऊया. आपण प्रॅक्टिस करूया. जर चुकून तुम्ही कोणता अलग ड्रेस घालून येत आहे तर हां, तर ते मुंड घालू शकता ना तुम्ही. हां, इकडे भेटेल तुम्हाला ते मुंड लपेटून जाऊन तुम्ही जाऊ शकता. लेडीजसाठी सांगतोय. हां, तर आता आपण आलोय. आता कॅमेरा अलाव नाही करणार. आता आपण आपला फोन क्लॉक रूममध्ये ठेवूया आणि मग दर्शन केल्यावरती भेटूया. बोला विष्णुदेव की जय. चला, 10:04 झालेत आणि खूप मोठी लाईन होती आणि लाईनमधून आम्ही दर्शन घेऊन आलोय. हां, आणि मूर्ती बघितली ना विष्णुदेवांची. खूप पण खूप प्रसन्न होते जेव्हा आपण मूर्ती बघतो. जर येता इकडे तर लाईनीत राहून नक्की दर्शनाला जा.
खूप मन प्रसन्न होईल. आणि आता तिथंच त्याच्या बाजूलाच नाश्ता करायला आलो आहे बघा. पुरी भाजी, गेहू डोसा, कसला डोसा, घी डोसा, उत्तप्पा सर्व मागवलं आहे. आणि मंदिरामध्ये आम्ही विचारलं तिथे 7 नीलावर आहेत ना, ज्याच्यामध्ये सोनं आहे. हां सोनं आहे आणि 6 उघडलेले आहेत, सील केलेले आहेत ते गव्हर्नमेंटने. हां हो तिकडे काय आहे ते नाही अजूनपर्यंत उघडलं नाही. हां फक्त 7 मधले 6 उघडले, 1 बाकी आहे. आणि आता मस्त दर्शन झालं आहे आमचा आणि आता याचा लाभ घेतो आहे बघा. तर आजचा प्लॅन आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात पण जायचं आहे ना. हां आणि आणखी एक मंदिर बोललेलं. हां तो पण आहे आणि बीच पण आहे. बघूया काय काय बघायला मिळतं ते. आणि आपल्याला रील पण शूट करायची आहे, कुठेतरी रील पण शूट करायची आहे ज्याची आपण प्रॅक्टिस केलेली आहे. चला तर आलोय गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. उमा इकडे. तर उमा आहे आपल्यासोबत. तर आता हिला किती मल्याळम वाचता येते ते बघूया. हे वाचून दाखव काय लिहिलंय. ക്ഷേത്ര ഗേറ്റിന്റെ മുൻവശത്തുള്ള ഫുട്പാത്തിൽ ഒരു തരവുമുള്ള കച്ചവടം അനുവദിക്കുന്നതല്ല. तुम्ही या साइड मध्ये कुठेही स्टॉल नाही लावू शकते टेम्पल प्रिमाइसेस मध्ये. हां मग तेच तुला सांगते, हिचा स्टॉल लावायचा विचार होता. तर तुला सांगते की इथं स्टॉल नको लावू. काही पण चल गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जाऊया. चला कोणत्याही मंदिरामध्ये जातो आपण तिथे कॅमेरा अलाउ नसते, म्हणूनच बाहेरूनच तुम्हाला जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करतोय. आता कुठं आलोय उमा आपण. आटुकाल टेम्पल, देवी टेम्पल आहे, खूप फेमस आहे. आटुकाल टेम्पल हे बघा, आटुकाल टेम्पल. आणि क्लायमेटबद्दल बोलायचं झालं तर आपल्या इकडे काय पाऊस पडतोय आणि इकडे बघा काय ऊन पडलंय. मिरच्या घेऊन आलो असतो तर मस्त कुरकुरीत सुकल्या असत्या. हां पण इथं बघताय खूप ऊन आहे. 11च वाजलेत, 11 पण नाही वाजले. तर नेहमी शॉर्ट्सची आणि जीन्सची सवय आहे. आता लुंगी माझी मुंड जरा खाली खाली उतरली, तर त्यासाठी काय करू. काय नाही करायचं, तसंच राहायला लागेल. केरळमध्ये लग्न केलं ना तसं तुझ्या इथे येऊन मला भाकरी भाजायला शिकवतोस तू. भाकरी भाज. मग इथे पण थोडंसं असं मुंडू वगैरे घालून स्ट्रगल करायला लागते. स्ट्रगल काय उलटा एकदम कम्फर्टेबल आहे. फक्त मीच नाही का हे ऍडजस्ट करणार. हां नेहमी आपल्याला उमा ॲडजस्ट करायला सांगते. तर उमाची आई आहे इकडे. जेव्हा मुलीचा लग्न ठरते, जब इसका शादी फिक्स हुआ था, तब उसको क्या क्या सिखाते हैं तुम लोग. ससुराल जाएगी ना ये, तो उसको कैसे रहने के लिए सिखाते हैं. सबको मिलके अच्छे से रहने का, कुछ झगड़ा नहीं करने का, अपने आप माँ बाप सोसाइटी समझ के उधर रहने का. पर ये कुछ समझती नहीं है, रोज मेरे से झगड़ा ही करती रहती है. ദുരിതങ്ങളൊഴിയണം, തീരാതുള്ള രോഗങ്ങളെ വീക്ഷേ ദീർഘായുസ്സും മറതയുണ്ടാകണം പാടി. वो आना का नाम लिया, वो कौन था. भटजी ब्राह्मण बोलते उसको. हाँ काय बोलला तो. आशीर्वाद दिला ना. हां काय बोलला. सापाचा अवतार आहे. हाँ सांप का वो गाना बजा के ना. अच्छा. जिसको सर्पदोष जो होता है, सर्पदोष बोलो तो जो सांप का जो भी दोष रहेगा वो सब निकालने का. ओके और विद्या और सब कुछ मंगल होने का बात. बरोबर. तिला सापाचा काही असेल तर ते काढून घेतात आणि तिला लाभ लागण्यासाठी तो गाण्यामध्ये आशीर्वाद बोलला बघा. आणि आलोय आता जिकडे समईंचे बघा दिवे लावतात. आणखी एक प्रथा तुम्हाला बघायला मिळते. आणि आपण पद्मनाभन स्वामी क्षेत्र मंदिरामध्ये गेलेलो, तिकडे पण मोठ्या मोठ्या समई होत्या. आणि या दिव्या लावायच्या वाती बघा, लेमन आहे ना, लिंबूला उलटा करून त्याच्यामध्ये तेल घालतात बघा. आणि त्या वाती टाकून आपल्याला इथे दिवे लावायचे. हां काहीतरी वेगळं आहे. हां नवीन काय नाही काय बघायला. तुमच्या केरळमध्ये पण नाही ना असं. त्रिशूरमध्ये हे बघा, ट्रिवेंड्रममध्ये नवीन काहीतरी बघायला मिळते तुम्हाला. लिंबूला उलटा करून त्याच्यामध्ये तेल घालून दिवे लावायचं बघा. मन्नत मागायची. हां